हॅलो, गुड मॉर्निंग मित्रांनो. मी प्राध्यापक भूषण चांदवडकर युनिक अकॅडमीतर्फे तुमचं स्वागत करतो. आज आपल्याला पॉलिटिकल थेअरी अँड आयडिओलॉजीज हा टॉपिक बघायचा आहे. आपण पॉलिटिकल सायन्स अँड इंटरनॅशनल रिलेशन्स हा UPSCचा ऑप्शनल विषय म्हणून कसा विषय आहे हे आपण मागच्या लेक्चरला बघितलेलं आहे. आता आपण काही पॉलिटिकल थेअरी आणि आयडिओलॉजीच्या मिनिंग्सचा विचार त्या ठिकाणी करणार आहोत. राजकीय विचारवंत हे या ठिकाणी आपल्याला स्टडी करावे लागतात. पॉलिटिकल थेअरीमध्ये राजकीय सिद्धांत या ठिकाणी येतात. थेअरी म्हणजे सिद्धांत, म्हणजे ज्यांनी सिद्धांत मांडलेले आहेत किंवा थेअरीज मांडलेल्या आहेत त्या विचारवंतांचा अभ्यास या ठिकाणी आपल्याला करावा लागतो. आयडिओलॉजी म्हणजे विचारसरणी, आणि त्या विचारसरणीचा संबंध कसा कसा असतो ते आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे मित्रांनो. सो लेट्स पुट अप आवर शो. पुढे जाऊया, आपण बघूया कुठल्या कुठल्या प्रकारच्या आयडिओलॉजीज आणि थेअरीज आहेत पॉलिटिकल थेअरीमध्ये. साधारणतः 3 प्रकारच्या थेअरीज मानल्या जातात. एक म्हणजे एम्पिरिकल थेअरी. एम्पिरिकल थेअरी म्हणजे काय? एम्पिरिसिझमचा संबंध प्रॅक्टिसिझमशी आहे. एम्पिरिसिझमचा संबंध प्रॅक्टिकलशी आहे. प्रॅक्टिकल म्हणजे काय तर साधारणतः ज्याला आपण एखाद्या ठिकाणी आपण केलेला प्रयोग असं म्हणत असतो, बरोबर आहे. त्यामुळे एम्पिरिकल थेअरीचा संबंध हा प्रायोगिकतेशी आहे. प्रायोगिकता जिथे प्रयोग करून बघत असतो आपण आणि त्याद्वारे मानलेले सिद्धांत आहे. त्यानंतर नॉर्मेटिव्ह थेअरी. नॉर्मेटिव्ह थेअरी म्हणजे नॉर्मली नॉर्म्स येतात. नॉर्म्स म्हणजे काय तर समाजाचे वागणुकीचे सिद्धांत किंवा वागणुकीचे संकेत. अशा पद्धतीने वागणं म्हणजे योग्य आणि अशा पद्धतीने वागणं म्हणजे अयोग्य, बरोबर आहे. त्यामुळे इथे योग्यतेचा मुद्दा येतो. योग्य आणि अयोग्य हा मुद्दा येतो. त्यानंतर इव्हॅल्युएटिव्ह थेअरी. इव्हॅल्युएटिव्ह थेअरीचा संबंध इव्हॅल्युएशनशी आहे. आणि इव्हॅल्युएशन म्हणजे काय? मूल्यमापन. त्यामुळे या थेअरीज कशा आहेत? मूल्यमापनात्मक आहेत. ठीक आहे. अशा पद्धतीने साधारणतः आपल्याला 3 कॅटेगरीज ऑफ पॉलिटिकल थेअरी या ठिकाणी दिसतील. ठीक आहे. सो लेट्स मूव्ह ऑन. पुढे जाऊया, आपण बघूया काय काय असतं. आता आयडिओलॉजी म्हणजे काय तर प्रत्यक्ष आयडिओलॉजी हा विषय थोडासा समजून घेण्यासारखा आहे. आयडिओलॉजीला आपण विचारसरणी असं म्हणत असतो. विचारसरणी म्हणजे काय तर साधारणतः साधारणतः ज्याला आपण एखाद्या विचारवंतांनी मांडलेला विचार आणि त्याला लोकांनी केलेलं फॉलोईंग, बरोबर आहे, आणि त्यातनं समाजामध्ये रुजत गेलेली विचारसरणी, आयडिओलॉजी असं त्याला आपण म्हणत असतो. विचारसरणी काय असते ही विचारसरणी तर साधारणतः इट इज दी मोस्ट इल्युझिव्ह कन्सेप्ट इन द होल ऑफ सोशल सायन्स, है ना. इल्युझिव्ह म्हणजे काय तर साधारणतः फसवी, है ना. इल्युझिव्ह म्हणजे काय तर फसवी. अनेक विचारवंतांच्या मते विचारसरणी ही एक सगळ्यात फसवी अशी कन्सेप्ट आहे. विशेषतः डेव्हिड मॅक्लेलन असं त्या ठिकाणी म्हणतोय की इट इज द मोस्ट इल्युझिव्ह कन्सेप्ट इन द होल ऑफ सोशल सायन्सेस. सगळ्या समाजशास्त्रामध्ये विचारसरणीचा पगडा असतो. मात्र याबद्दल कुठेही आपल्याला युनिफॉर्मिटी दिसत नाही किंवा कुठेही एकसूत्रीपणा दिसत नाही. आणि त्याच्यामुळे जगामध्ये कुठेतरी विचारसरणीवर विविध प्रकारचे विचार विनिमय करत असतात लोक आणि विविध प्रकारचे मतमतांतरे असतात. आणि एवढं सगळं करूनही कुठलीच विचारसरणी पूर्णपणे परफेक्ट नसते किंवा कुठल्याच विचारसरणीवर सगळ्यांचं एकमत होईल असं कधी नसतं. आणि म्हणून ही विचारसरणी ही इल्युझिव्ह आहे असं ह्या डेव्हिड मॅक्लेलनचं त्या ठिकाणी म्हणणं आहे. ठीक आहे. बघूया पुढे इतरांचं काय त्या संदर्भामध्ये म्हणणं आहे. आयडिओलॉजीचं डेफिनेशन आपण कसं करू शकतो? इट इज द स्टडी ऑफ आयडियाज, है ना. म्हणजेच काय तर आयडिया म्हणजे काय तर संकल्पना किंवा कल्पनांचा अभ्यास किंवा संकल्पनांचा अभ्यास. संकल्पनेपेक्षाही कल्पना वर्ड जास्त प्रॉपर आहे, कारण की संकल्पना म्हणजे कन्सेप्ट येतं. ठीक आहे. आयडिओलॉजीमध्ये आपण कल्पनांचा अभ्यास करत असतो. प्रत्येक विचारवंत हा कुठल्या तरी गोष्टीची कल्पना किंवा परिकल्पना करत असतो आणि ह्या कल्पनांचा ज्यावेळी आपण अभ्यास करत असतो तेव्हा आपण त्या पर्टिक्युलर आयडिओलॉजीचा अभ्यास करत असतो, है ना. पुढे काय म्हटलेलं आहे बघा. आयडिओलॉजी टेंड्स टू बी युज्ड पेजोरेटिव्हली. पेजोरेटिव्हली म्हणजे काय तर थोडंसं ज्याला आपण समाजामध्ये असं म्हणत असतो की निगेटिव्ह अर्थाने, है ना. पेजोरेटिव्हली म्हणजे निगेटिव्ह अर्थाने. पेजोरेटिव्हली इज निगेटिव्ह अर्थाने आयडिओलॉजी ज्यावेळी आपण यूज करतो ते, है ना. किंवा थोडंसं तुसडेपणाने ज्यावेळी आपण आयडिओलॉजी वापरतो तो, है ना. मुळात आयडिओलॉजी काय असते? सामान्य माणसाला जगत असताना सामान्य माणसाने जगताना पाळावयाचे नियम
व त्यांना जन्म देणारे विचार यांचा संच असतो आयडिओलॉजी म्हणजे एक प्रकारे. कारण शेवटी प्रत्येक जण एका आयडियल आयुष्यामध्ये, आयडिओलॉजीमध्ये आयडियल असा सुद्धा शब्द आपल्याला वाटू शकतो. आयडियल म्हणजे काय? एक प्रकारे आदर्श. प्रत्येकाला आपलं आयुष्य हे आदर्शवत जगायचं असतं. आदर्श म्हणजे कसं जगायचं असतं? तर परिपूर्णपणे जगायचं असतं. आणि परिपूर्णपणे जगायचं असेल तर अमुक अमुक गोष्टी केल्या पाहिजे, तमुक गोष्टी टाळल्या पाहिजे, असा जो विचार त्या ठिकाणी केला जातो. दॅट इज नथिंग बट द क्रक्स ऑफ आयडिओलॉजी. त्यामुळे प्रत्येक माणूस हा एक प्रकारचा आयडिओलॉग असतो. प्रत्येक माणूस हा एक प्रकारचा आयडिओलॉग असतो, म्हणजे तो विचारवंतच असतो. कारण प्रत्येकाच्या जगण्याचे विविध प्रकारचे अनुभव असतात आणि त्या अनुभवांती त्याचे विविध प्रकारचे कन्क्लुजन्स तयार होत असतात आणि त्या कन्क्लुजन्सवर तो कुठेतरी आपल्या आयुष्याचा संचित मांडत असतो. आणि त्यांनी ते जे संचित मांडलेलं आहे त्याच्यामध्ये तो हेच विचार मांडत असतो की आपण असं केलं पाहिजे, आपण तसं केलं पाहिजे, आपण असं करायला नको, असं केलं की असं होत असतं. हे म्हणजे तो एक प्रकारची आयडिओलॉजीच मांडत असतो. आणि त्याच्यामुळे त्यांचा जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा त्याला आपण स्टडी ऑफ आयडियाज म्हणजेच आयडिओलॉजी असं म्हणत असतो. इट टेंड्स टू बी यूज पेजोरेटिव्हली असं का म्हटलं आहे? निगेटिव्ह अर्थाने आयडिओलॉजी कधी कधी का वापरलं जातं? कारण अनेक आयडिओलॉजी हा विघातक असतात. म्हणजे काही आयडिओलॉजीज ह्या समाजाला परस्पर पूरक असतात किंवा समाजाच्या कल्याणार्थ असतात, तर काही आयडिओलॉजीज ह्या समाजाच्या विरोधात जात असतात किंवा मानवाच्या अस्तित्वाच्याच विरोधात जात असतात. उदाहरणार्थ दहशतवादाची आयडिओलॉजी, टेररिझम ज्याला आपण म्हणतो, ही एक विघातक अशी आयडिओलॉजी आणि म्हणून कधी कधी ती पेजोरेटिव्हली वापरली जाते. कारण की शेवटी कुठल्याच आयडिओलॉजीवर कोणाचं एकमत होत नसतं आणि त्याच्यामुळे सगळे लोक आपापल्या आयडिओलॉजीवर ठाम राहून दुसऱ्याच्या आयडिओलॉजीचा विरोध करत असतात. त्यामुळे आयुष्य म्हणजे काय? तर थोडक्यात एक प्रकारचा आयडिओलॉजिकल संघर्षच आहे असं आपल्याला निश्चितपणे म्हणता येतं. सो लेट्स मूव्ह ऑन. पुढे काय म्हटलेलं आहे या संदर्भात बघता येईल. क्रिटिसिझम्स, आयडिओलॉजीचे काही क्रिटिसिझम्स आहेत म्हणजे टीका केलेल्या आहेत. कुठल्या टीका केलेल्या आहेत आयडिओलॉजीजवर? बघा, दे प्रोव्हाइड आयडियाज रिफ्लेक्टिंग पीपल्स प्रायव्हेट इंटरेस्ट रादर दॅन मोर युनिव्हर्सल पब्लिक इंटरेस्ट. मोर स्पेसिफिकली आयडिओलॉजीज आर द वेपन्स ऑफ द रुलिंग क्लास, आयडियाज दॅट अलाउ द मोस्ट पॉवरफुल मेंबर्स ऑफ सोसायटी टू मेंटेन देअर डॉमिनंट स्टेटस. थोडक्यामध्ये काय म्हटलेलं आहे की आयडिओलॉजी म्हणजे एक प्रकारचं फसवं अस्त्र आहे किंवा आयडिओलॉजी म्हणजे एक प्रकारचे जगाच्या कल्याणार्थ मांडलेले विचार नसून स्वतःच्या परफेक्शन्स इम्परफेक्शन्सच्या चष्म्याकडनं जगाला बघून मांडलेले विचार आहेत. आणि विशेषतः आयडिओलॉजी ही राजकीय लोकांची किंवा राज्यकर्त्यांची वेपन्स आहेत असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. कारण की राज्यकर्ते समाजावर आपल्या विचारांचा पगडा ठेवण्यासाठी आयडिओलॉजीचा त्या ठिकाणी सहारा घेत असतात. म्हणजेच एक प्रकारे त्यांना आपलं राज्य टिकवायचं असतं म्हणून ते आयडिओलॉजिकल बोलत असतात. अदरवाईज त्यांना आयडिओलॉजीमध्ये काही साधारणतः इंटरेस्ट नसतो किंवा ते स्वतः ती आयडिओलॉजी फॉलो करत नसतात, मात्र लोकांना ती फॉलो करावी लागतात किंवा करायला लावतात, करायला भाग पाडतात, बाध्य करतात. अशा पद्धतीने पॉलिटिकल आयडिओलॉजीचा वापर केला जातो रुलिंग क्लासनी आपलं अस्त्र म्हणून असं म्हटलेलं आहे. निश्चितच काही प्रमाणामध्ये हे खरं आहे कारण की प्रत्येक रुलिंग क्लास कुठल्या ना कुठल्या तरी आयडिओलॉजिकल बांधिलकीचा मुद्दा मांडत असतो आणि ती बांधिलकी आमची आहे असं तो त्या ठिकाणी म्हणत असतो. मात्र तो स्वतः त्या बांधिलकीला किती बांधील आहे याच्याबद्दल मात्र निश्चितपणे आपल्याला प्रॉब्लेम दिसतो. भारतातले राजकीय पक्ष कधी कधी जर का आपण बारकाईने ऑब्झर्व केले तर आपल्याला दिसतं की यांची आज काही आयडिओलॉजीच कदाचित उरलेली नाही आहे. बरोबर आहे? म्हणजेच रुलिंग क्लास एक प्रकारे ती आयडिओलॉजी आपल्या पॉलिटिकल लेजिटिमसीसाठी वापरत असतो, राजकीय वैधतेसाठी वापरत असतो. ठीक आहे, लेट्स मूव्ह ऑन. पुढे काय म्हटलेलं आहे? दे ओव्हर सिम्प्लिफाय अँड डज डिस्टॉर्ट रियालिटी. थोडक्यामध्ये काय म्हटलं की आयडिओलॉजी ही वास्तवाला ओव्हर सिम्प्लिफिकेशन करत असते. ओव्हर सिम्प्लिफिकेशन म्हणजे अतिसुलभीकरण. म्हणजेच एखादी कॉम्प्लेक्स गोष्ट, मुळात मानवी आयुष्य हे अत्यंत कॉम्प्लेक्स आहे, मात्र आयडिओलॉजी मांडणारे लोक आपल्याला जणू काही असं सुचवत असतात की अरे काही एवढी मोठी गोष्ट नाही आहे, बघा हे एकदम सिम्पल आहे, हे जर का आपण असं 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 आणि असं केलं तर आपल्या आयुष्यामध्ये छानपैकी आनंद येत जाईल, तुमच्या आयुष्यात कधीच दुःख येणार नाही, असं नाही तसं नाही. म्हणजेच काय तर ते एक प्रकारे तुमच्यापुढे एक असं चित्र उभं करत असतात की ज्याच्यामुळे तुम्हाला ओव्हर सिम्प्लिफिकेशन झालेलं वाटतं आयुष्याचं
अतिसुलभीकरण झालेलं वाटतं, स्वतःवरचा 2 मिनिटं कॉन्फिडन्सच लॉस झाल्यासारखं वाटतो की अरे आपण उगाच काहीतरी भलतं सलतंच समजत होतो आयुष्यामध्ये, आणि त्याच्यामुळे ते रियालिटीला डिस्टॉर्ट करतात. मात्र प्रत्येक माणूस आयुष्य जगत असताना रियालिटीत जगत असतो, आणि रियालिटीत जगत असताना त्याला अनुभव हा आयडिओलॉगनी सांगितला तसाच येईल असं सांगता येत नाही. उलट आयडिओलॉगनी जसं सांगितलं तसं फार काळ जगताच येत नाही, आणि म्हणून जगात कुठलीच आयडिओलॉजी ही अजेय राहिलेली नाही आहे, किंवा कुठलीच आयडिओलॉजी ही कायमस्वरूपी जगामध्ये टिकून राहिलेली नाही आहे. त्याच्यामध्ये वेळोवेळी बदल संभवत राहतात. दॅट इज द प्रॉब्लेम विथ आयडिओलॉजी, है ना. पुढे जाऊया आपण. They conceal the way socio-political world really works, camouflaging who most gains and who most loses from particular practices and programs. है ना. एक प्रकारे आयडिओलॉजी म्हणजे जणू काही लपवाछपवी करण्याचं षडयंत्र आहे, है ना. साधारणतः समाजामध्ये जे प्रत्यक्ष होत असतं त्यापेक्षा एक वेगळीच रियालिटी मांडण्याचा प्रयत्न करत असतात ते, आणि त्याच्यातनं कोण विनर आणि कोण लूजर हे मांडण्याचा प्रयत्न करत असतात. एक प्रकारे कन्सिलमेंट म्हणजे लपवाछपवी करणं, ते खऱ्या अर्थाने रिअल वर्ल्डपासनं, सोशो पॉलिटिकली रिअल वर्ल्ड कसं वागत असतं त्यापासून आपल्याला दूर नेऊन ते कसं वागायला पाहिजे या युटोपियन गोलकडे घेऊन जात असतं. आणि म्हणून आयडिओलॉजी ही एक प्रकारचं फसवं अस्त्र आहे असं सुद्धा काही लोकांचं म्हणणं आहे. ठीक आहे, लेट्स मूव्ह ऑन. दे आर मोर रॅशनलायझेशन to programs, to justify programs that people hope will work even when there is a lack of evidence to sustain these hopes. काय असतं, माणसाला आयुष्य माणूस आशेवर जगतो असं म्हणतात, आशेवर जग टिकून आहे, आणि म्हणून आशा नाम मनुष्यानाम काचित आश्चर्य शृंखला असं जे संस्कृतमध्ये एक सुभाषित आहे त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की माणूस हा आशेशिवाय जगू शकत नाही, माणसाने नेहमी आशावादी असलं पाहिजे. हे जरी खरं असलं, आयडिओलॉजीज तुम्हाला ह्या आशावादालाच त्या ठिकाणी जुंपून ठेवत असतात. ते साधारणतः आपलं पॉलिटिकल प्रोग्राम्स जस्टिफाय करण्याचा प्रयत्न करत असतात. राजकीय पक्ष असू दे, सरकार असू दे, ते आपले पॉलिटिकल प्रोग्राम्स अशा पद्धतीने जस्टिफाय करतात की हे बघा अमुक अमुक प्रोग्राम काढले म्हणजे तुमच्या आयुष्याचं आम्ही कायमस्वरूपी भलं करणार आहोत, म्हणून आम्हाला परत निवडून द्या किंवा म्हणून आम्हाला निवडून द्या, असं जेव्हा ते सांगत असतात त्यावेळी आपण हे विसरत असतो की अशा पद्धतीचेच प्रॉमिसेस आपल्याला याच्या आधीच्या अनेक सरकारांनी केलेले आहे. त्यावेळी आपल्या पूर्वजांचं आणि आपल्या आयुष्यामध्ये त्यांनी प्रॉमिस केल्याप्रमाणे आमूलाग्र बदल झालेत का? तर नाही. अशा वेळी माणसाची जी मेमरी असते ती शॉर्ट टर्म असते, आणि म्हणून तो मायोपिक विचार करतो, आणि म्हणून त्याला यांचं षडयंत्र कळत नाही. म्हणजे खऱ्या अर्थाने आपल्याकडे कुठलाही इव्हिडन्स नसतो की हा जो आशावाद दाखवतो आहे ना आयडिओलॉजीने आपल्याला, हे असं होणार आहे याबद्दल कुठलाही आपल्याकडे इव्हिडन्स नसतो, तरीसुद्धा आपण त्याच्यावर विश्वास ठेवतो, कारण की आशा निर्माण केली जाते, आणि ही आशा बऱ्याच वेळा रियालिटीला धरून असतेच असं नव्हे, तरीसुद्धा ती आपल्याला ल्युक्रेटिव्ह वाटते. हा मुद्दा त्या ठिकाणी म्हटलेला आहे. ठीक आहे, लेट्स मूव्ह ऑन. पुढे काय म्हटलेलं आहे बघूया. They induce people to sacrifice their present for unachievable utopian goals. बघा, आयडिओलॉजीचे लोक नेहमी फ्युचरबद्दल बोलत असतात. ते प्रेझेंट टेन्सचा जो विचार मांडत असतात ना, तर ते फ्युचरच्या दृष्टिकोनातून मांडत असतात. कधी कधी ते इतिहासाचाही सल्ला घेतात, पास्टबद्दलचे दाखले देतात, मात्र फ्युचरसाठी बोलत असतात. आणि फ्युचरमध्ये आपण असं केलं पाहिजे, आपण तसं केलं पाहिजे, आपण असे गोल्स ठेवले पाहिजे. पंतप्रधानांसारखे लोक, राष्ट्रपतींसारखे लोक, मुख्यमंत्र्यांसारखे लोक, मंत्री महोदयांसारखे लोक, ग्रेट लीडर्स, हे सगळे तुमच्या पुढे एक असं फ्युचरचं चित्र मांडत असतात की जे स्वप्नवत वाटावं की बापरे 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 किती सुंदर असेल ना आपलं जग पुढचं. म्हणजे आजचं आपलं जग कसं आहे हे नाही महत्त्वाचं, येणारं जग कसं असणार आहे याला तुम्हाला ते जुंपून ठेवतात, आणि त्याच्यामुळे तुमचा आजचा प्रेझेंट तुम्हाला सॅक्रिफाईस करायला लावतात की आज तुम्ही त्याग करा. आजचा केलेला त्याग तुम्हाला उद्याच्या नंदनवनामध्ये आयुष्य जगायला मदत करणार आहे, आणि म्हणून ते तुम्हाला एक अशा वेगळ्याच विश्वात घेऊन जातात, ज्या विश्वात कदाचित तुम्ही कधीच जाणार नाही आहे. जे अचिवेबल गोल्स ते आपल्याला सांगतायत की तुमच्या आयुष्यामध्ये होणार आहे, कदाचित ते नेहमीच अनअचिवेबल राहणार आहे. म्हणूनच त्याला युटोपियन असं म्हटलं आहे. युटोपियन म्हणजे काय? पुन्हा एक प्रकारे फसवं जग किंवा एक फोल ठरलेलं जग, असं कधीही होणं शक्य नाही. ठीक आहे ना. अशा ते युटोपियन विश्वात आपल्याला घेऊन जातात, आभासी विश्वात आपल्याला घेऊन जातात. ठीक आहे, लेट्स मूव्ह ऑन. पुढे काय म्हटलं आहे. दे प्रमोट क्लोज्ड अँड रिजिड थिंकिंग दॅट इज रेजिस्टंट टू न्यू इन्फॉर्मेशन. साधारणतः एखाद्या आयडिओलॉजीला व्यक्तीने स्वतःला जुंपून घेतलं की तो दुसऱ्या आयडिओलॉजीची आपल्याला इन्फेक्शनच होऊ नये याचा प्रयत्न करत असतो, आणि आयडिओलॉग जो असतो त्याचा प्रयत्न असतो की आपल्या आयडिओलॉजीला जे लोक आत्तापर्यंत फॉलो करतात त्यांनाही दुसऱ्या आयडिओलॉजीचं इन्फेक्शन होऊ नये. म्हणजे एक प्रकारची क्लोज थिंकिंग बस असते ती, ना बाहेरचं वारं आत आलं पाहिजे ना आतलं वारं बाहेर गेलं पाहिजे, अशा पद्धतीचा विचार करत असतात. म्हणजेच काय तर माणसाला नॅरो माइंडेड बनवतात, असंही काही लोकांचं म्हणणं आहे. ठीक आहे, लेट्स मूव्ह ऑन. पुढे काय म्हटलंय बघा.
दे आर बेस्ड मोर ऑन इमोशन्स दॅन रिझन. म्हणजेच थोडक्यात काय, रिझन म्हणजे रॅशनॅलिटी, विवेकवाद. आयडिओलॉजीचे मुद्दे हे जास्त मी सांगितलं ना फ्युचरबद्दल बोलतात, भविष्याबद्दल. भविष्यवेधी असू नये असं नाही, पण अतिभविष्यवेधी असणं आणि वर्तमानाला पूर्णपणे विसरणं, वर्तमानातल्या रॅशनॅलिटीला संपवणं हा मूर्खपणा ठरतो. आणि त्याच्यामुळे बेस्ड ऑन मोर इमोशन्स, ते जास्त इमोशनल आहे, भावनिक जास्त कार्यक्रम असते. इथं रॅशनॅलिटीचा विचार होत नाही. म्हणजे साधारणतः एखाद्याने आपल्याला प्रॉमिस केलं की एक असा काळ येणार आहे देशामध्ये जेव्हा आम्ही सगळ्यांना बिलकुल ताजमहलसारख्या महलांमध्ये सगळे लोक आयुष्य जगायला लागतील, तेव्हा सामान्य माणसांनी विचार केला पाहिजे की याच्या मागच्या 2 पिढ्यांनी आपल्याला साधं स्वतःचं छोटं 2 रूमचं घर नाही दिलेलं आहे, तर याची पुढची पिढी येणाऱ्या 5 वर्षात ताजमहल कुठून बांधून देणार आहे. हा कॉमन सेन्स विचार केला तर रिझन म्हणतात. आणि जर का आपण याच्या मागे लागून लोकांना फुल मेजॉरिटीने निवडून दिलं तर त्याला म्हणतात इमोशन्स. असा प्रकार असतो. त्यामुळे आयडिओलॉजी बऱ्याच वेळा फक्त इमोशन मांडत असते. ठीक आहे, लेट्स मूव्ह ऑन. They are based on paranoia or irrational fears about the motivations and powers of some evil opponents, leading to a simplistic evaluations contrasting the forces of evil, them versus us. हा जो सिद्धांत मांडतात, intolerance of everyone who does not believe precisely as we do and unwillingness to bargain and compromise with them. साधारणतः ते आपल्याला आयडिओलॉजिकल लोक हे काही गोष्टींची भीतीसुद्धा दाखवत असतात. एखाद्या गटाला ते स्वतःच्या मतांसाठी पोलराईज करण्यासाठी, जसं कधी कधी भारतामध्ये झालेलं आपण बघतो. काही धर्मवादी पक्ष असतात, काही स्वतःला निधर्मी म्हणणारे पक्ष असतात. ते अमुक समुदायाला, हिंदूज वर्सेस मुस्लिम्स, मुस्लिम्स वर्सेस हिंदूज, मायनॉरिटीज वर्सेस मेजॉरिटीज, मेजॉरिटीज वर्सेस मायनॉरिटीज, असा झगडा लावण्याचा सतत प्रयत्न करत असतात. आणि आयडिओलॉजिकली मेजॉरिटीचं मायनॉरिटीवर झालेलं दमन हे जस्टिफाय करण्याचा प्रयत्न करत असतात. समाजाला समजून सांगण्याचा प्रयत्न करत असतात की बघा, या देशामध्ये आपण मेजॉरिटी आहे ना, मग आपल्यासारखेच बाकीचे सगळे राहिले पाहिजे, जे कोणी राहत नसतील त्यांनी ह्या देशाला सोडून सरळ पाकिस्तानात निघून जावं वगैरे वगैरे, जे मांडण्याचा प्रयत्न करत असतात. एक प्रकारे समाजाला वाटून त्याच्यावर राज्य करण्याचा विचार मांडत असतात आयडिओलॉजीवाले. म्हणजे इररॅशनल फिअर्स, पॅरानॉइड बनवतात एकमेकांना, एकमेकांच्या विरोधात करून टाकतात. याला रॅडिकलायझेशन असं म्हणत असतात. हा एक प्रॉब्लेम आहे आयडिओलॉजीचा. काहीतरी दुश्मन दाखवावं लागतो तुम्हाला, किंवा काहीतरी तुम्हाला कुठलं तरी एखादं ध्येय दाखवावं लागतं ज्याच्या विरोधात तुम्हाला लढायचं आहे. ते आयडिओलॉजीमध्ये एक प्रकारे पॅरानॉइड बनवतात आपल्याला, वेडगळपणाचं. पॅरानॉया म्हणजे वेडगळपणा एक प्रकारे. ठीक आहे, पुढे जाऊया. They assert a moral and political absolutism, dogmatically insisting on certain principles and behaviors and demanding conformity to their truths. काय असतं ते, काही वेळा पॉलिटिकल ॲब्सोल्युटिझमला मोरालिटी देण्याचा प्रयत्न करत असतात, है ना, किंवा कधी कधी काही डॉगमॅटिक आयडियाज मांडत असतात. म्हणजे तुम्ही सांगितलं ना, अशा काही आयडियाजला ते मांडतात की जे कदाचित रॅशनल विचारसरणीला पटणार नाही. असं वाटेल की अरे हे खरं होईल की नाही सांगता येत नाही, अशा आयडियाज ते त्या ठिकाणी मांडत असतात. आणि त्याच्यामुळे जसं बघा, कार्ल मार्क्सने आयडिया मांडलेल्या होत्या की एक असं जग अस्तित्वात येईल कम्युनिझमच्या माध्यमातनं की जेव्हा कोणीही गरीब कोणीही श्रीमंत असणार नाही, गरिबीची आणि श्रीमंतीची दरी पूर्णपणे मिटलेली असेल, कामगारांचं राज्य येईल, शेतकऱ्यांचं राज्य येईल, कष्टकऱ्यांचं राज्य येईल. असाच प्रकार भारतामध्ये होतो ना शेतकऱ्यांच्या नावाने. बळीचं राज्य येऊ दे, इडापिडा जळू दे, इडापिडा जाऊ दे, बळीचं राज्य येऊ दे. कधी आलं हो बळीचं राज्य? बळीच्या भरोश्यावर राज्य आलं आणि बळीचाच बळी घेऊन गेलं, असा आपल्याला नेहमी अनुभव मिळतो. त्यामुळे ते समाजाला ते जे मांडणारे सत्य आहेत, जे मुळात सत्य नाही आहेत, त्याला कन्फॉर्म करायला भाग पाडतात, कंप्लाय करायला भाग पाडतात आणि लोक त्यानुसार वागतात सुद्धा. अशा पद्धतीने साधारणतः पॉलिटिकल ॲब्सोल्युटिझम, एक प्रकारे एकाधिकारशाहीचा विचार आज जगामध्ये जे होत आहे, युक्रेन आणि रशियाच्या भांडणामध्ये, तिथे रशिया जे वागतंय ते ॲब्सोल्युटिस्ट मॉडेलच आहे, आणि युक्रेन वागतंय आणि अमेरिका आणि युरोप वागतंय तेही ॲब्सोल्युटिस्ट मॉडेलच आहे. त्यामुळे हे आयडिओलॉजी आपल्याला सांगतं. पुढे जाऊया आपण. They are extremist in that they reject the established political, social and economic institutions and the stable benefits provided by these institutions. साधारणतः आयडिओलॉजीवाले नेहमी काय मांडत असतात, जे आहे ते त्यातल्या चुका दाखवून जे नवीन काहीतरी अस्तित्वात आणलं पाहिजे, जे बिलकुल परफेक्ट असणार आहे त्याचं चित्र तुमच्या माझ्यापुढे उभं करत असतात. आणि त्याच्यामुळे ते आज ज्या आहे त्या इन्स्टिट्यूशन्सनी समाजाला काय फायदे झाले हे न सांगता ते काय तोटे झाले हे जास्त सांगून हे किती डेंजरस आहे यांना टिकवणं, हे आपण का संपवलं पाहिजे. मग आपल्याला त्यावेळी हा विचार आला पाहिजे की याच्यासोबत आपण याचे फायदेही संपवतोय, तो ते आपल्या डोक्याला शिव देत नाही. ठीक आहे, लेट्स मूव्ह ऑन.
काय म्हटलं आहे पुढे बघा, आयडिओलॉजी इज दज अ कंटेस्टेड टर्म. आणि या सगळ्या विचारांवरनं आपल्याला काय कळतं की मुळात म्हणूनच आयडिओलॉजीचे फायदे पण दिसतात, तोटे पण दिसतात. म्हणून कधी कधी आयडिओलॉजी एक कन्फ्युजिंग किंवा कंटेस्टेड टर्म आहे, ज्याच्यावर लोकांचं एकमत होणं कधीही कदाचित शक्य नाही, अशक्य आहे. अशा पद्धतीने आपण साधारणतः आयडिओलॉजीचा विचार केला तर दे आर सिस्टम्स ऑफ इंटर रिलेटेड बिलीफ्स अबाउट सोशल, इकॉनॉमिक अँड पॉलिटिकल लाईफ. काय आयडिओलॉजी कशाबद्दल मांडली जाते? सामाजिक, आर्थिक आणि राजकीय आयुष्याबद्दलची आयडिओलॉजी मांडलेली असते आणि त्याच्यातला आदर्शवाद दाखवण्याचा प्रयत्न असतो. पुढे काय म्हटलं आहे बघूया, आयडिओलॉजी इज द सायन्स ऑफ आयडियाज. म्हणूनच आपण त्याला विचारांचं सायन्स किंवा कल्पनांचं सायन्स किंवा विज्ञान, कल्पना विज्ञान म्हणजे आयडिओलॉजी असं त्या ठिकाणी आपण म्हणू शकतो. बघा, आयडिओलॉजीचे कितीही ड्रॉबॅक्स आपण बघितले तरीसुद्धा आयडिओलॉजीने लोक जगतात, जगण्यासाठी आयडिओलॉजी हवी असते हेही तितकंच खरं. कारण की शेवटी माणूस हा सामाजिक प्राणी आहे आणि त्याला राजकीय आणि आर्थिक आयुष्य आहे आणि तो बिना आयडिओलॉजीला स्वतःला बांधून घेतल्याशिवाय ते आयुष्य जगणं भयंकर डिफिकल्ट आहे. कारण कशावर तरी त्याला विसंबून राहावं लागतं या अनसर्टन आयुष्यामध्ये. पुढे जाऊया, पर्पज वॉज टू फर्दर प्रोग्रेस बाय इम्प्रूव्हिंग पीपल. आयडिओलॉजीचा एक पर्पज पण आहे, तो काय तर लोकांच्या आयुष्यामध्ये आमूलाग्र मूल्यात्मक बदल घडवून आणणे, पॉझिटिव्ह बदल घडवून आणणे हा पर्पजसुद्धा आहे आणि त्याच्यामुळे लोकांची प्रोग्रेस करून घेणे किंवा घडवून आणणे हा सुद्धा त्याचा पर्पज आहे, हे विसरता कामा नये. पुढे जाऊया. सो दिस इज हाऊ आयडिओलॉजीज आर हेल्पफुल टू अस. आज आपण आयडिओलॉजी या शब्दाचं महत्त्व समजून घेतलं मित्रांनो. त्यामुळे पॉलिटिकल थेरीजमध्ये आपल्याला काय शिकायचं आहे तर या विविध प्रकारच्या आयडिओलॉजीज आहेत, विविध प्रकारचे थिंकर्स आहेत. जीन जॅक्स रूसो असेल किंवा इमॅन्युअल कॅन्ट असेल, कार्ल मार्क्स असेल किंवा सोशलॉजिकल थिंकर्स इमाईल डर्खीम असतील किंवा विविध प्रकारचे अजून निकोलो मॅकियावेली असेल है ना, किंवा प्लेटो, ॲरिस्टॉटल, सॉक्रेटिस असेल. या अशा सगळ्या विचारवंतांनी जे जे विचार आणि थेरीज मांडलेले आहेत त्या थेरीज म्हणजे दुसरं तिसरं काही नसून एक प्रकारच्या आयडिओलॉजीज आहेत मित्रांनो. त्यामुळे आज आपण हे आयडिओलॉजीज समजून घेतल्या. व्हॉट इज द मिनिंग ऑफ पॉलिटिकल थेरी अँड व्हॉट इज द मिनिंग ऑफ पॉलिटिकल आयडिओलॉजी हे निश्चितच तुम्हाला समजलं असणार. आय होप. थँक्यू व्हेरी मच. जाता जाता एक गोष्ट सांगू इच्छितो की युनिक अकॅडमीचं यूट्यूब चॅनल फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि तुम्हाला जर का हा लेक्चर आवडला असेल तर सिरीजमध्ये कंटिन्यू करा. आणखी येणाऱ्या काळामध्ये आपण काही महत्त्वाचे लेक्चर्स या ठिकाणी पोस्ट करतोय. थँक्यू व्हेरी मच. डू टेक ग्रेट केअर ऑफ युअर सेल्फ. हॅव अ ग्रेट डे.